नमस्कार. दिनांक 16 ऑगस्ट. कथेचं शीर्षक आहे जा भटाच्या आणि तिथीचा विचार कर. अनुग्रह मिळाल्यावर वामन बुवांनी गाणगापुरात जाऊन गुरुचरित्राचे पारायण केले. रात्री श्री दत्तात्रयांनी स्वप्न दृष्टांत दिला. मीच अक्कलकोटास आहे, आता भटकू नकोस, जा भटाचा आणि तिथीचा विचार कर, असे म्हणून बुवांच्या हातात पोथी दिली. बुवा अक्कलकोटास आले. भट कोण आणि तीथ कोण असे विचारता महाराज म्हणाले, प्रकृती पुरुष जा, गायीची सेवा कर. महाराजांनी पयो नदीत अनुग्रह दिल्यावरही वामन बुवा पूर्वीच्या सवयीनुसार गाणगापुरास गेले व तेथे गुरुचरित्राचे पारायण करू लागले. तेव्हा श्री दत्तात्रेयांनी स्वप्न दृष्टांत देऊन आपणच अक्कलकोटास आहोत असे सांगून आपले व महाराजांचे अभिन्नत्व दाखवले. सामान्य माणसांसाठी प्रकृती स्वभावानुसार देवाची असंख्य सगुण रूपे असली तरी निर्गुणात केवळ अद्वैतच असते. तसेच सद्गुरू लाभले असता सर्व देवांचा वास त्यांचे ठायी असल्याने इतरत्र भटकण्याची गरज नसते. आता भटकू नकोस असा जो आदेश मिळाला त्याचा अर्थ ब्रह्मनिष्ठांनी आता ग्रंथ ज्ञानाचा काथ्याकूट सोडून द्यावा, कारण ज्ञानी माणसाला शंका कुशंका विकल्प फार येतात आणि तो त्यातच भटकटत राहतो. तसे न करता त्यांनी आता केवळ भटाचा आणि तिथीचा विचार करावा व अद्वैत सद्गुरूंकडून जाणून घ्यावे असा होता. भटाचा आणि तिथीचा विचार एकदमच करावा लागतो, कारण त्यांचे अभिन्नत्व असते. भटाला कुणी उगाच बोलवीत नाही. कार्यासाठी भटाची जशी गरज असते तशी तिथीचीही असते. नुसती तिथी ठरवूनही चालत नाही आणि नुसता भट ठरवूनही चालत नाही. भट आणि तिथी एकत्रितपणे ठरवूनच कार्य होते. इथे भट म्हणजे ब्रह्म आणि तिथी म्हणजे माया असा अर्थ अभिप्रेत आहे. नुसत्या ब्रह्माचा विचार करता येत नाही, कारण एकट्याने जगाची उत्पत्ती होत नाही. तसेच नुसत्या मायेचाही विचार संभवत नाही, कारण ब्रह्माविना मायेला अस्तित्वच नाही. म्हणून ब्रह्म आणि माया यांच्या अभिन्नपणे एकत्रित विचार करण्याची सूचना मिळाली. श्री दत्तात्रय हे विशुद्ध ब्रह्म असल्याने त्याचेच केवळ अनुसंधान ठेवावे हे सुचवण्यासाठी बुवांच्या हातात पोथी दिली गेली. हे अनुसंधान सद्गुरू मार्फत राहणार असल्याने दत्त व स्वामी यांचे अभिन्नत्व सांगितले गेले. त्याप्रमाणे महाराजांकडे येताच भट म्हणजे ब्रह्म आणि तिथी म्हणजे माया असा उलगडा महाराजांनी प्रकृती पुरुष म्हणून केला. आईची सेवा करण्याचे सांगण्याचे दोन उद्देश: एक, व्यवहारतः आईची सेवा करावी व तिला म्हातारपणी सांभाळावे, भटकंती करून तिच्याकडे दुर्लक्ष करू नये. आणि दोन, मूळ ब्रह्म हे जिचे अधिष्ठान आहे त्या आदिमाया जगदंबेचे ध्यान सोडू नये, कारण ती विद्यास्वरूप आहे. महाराजांच्या बोलण्याला किती खोल अर्थ होता हे यावरून कळते. धन्यवाद.